निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। आतापर्यंत मी अनेकांच्या प्रापंचिक समस्या ऐकल्या। आयुष्यात कोणतीही समस्या असेल त्याला दृश्य अदृश्य अशी अनेक कारणं असतात। ते तुम्हाला दिसत नाही म्हणून गोंधळ आहे, आणि ते अदृश्य जग पाहण्यासाठी जे तप हवं ते तुम्हाला दैनंदिन आयुष्यात शक्य नाही। मग काय करायला हवं? तर संतांना गुरु सद्गुरूंना शरण जायला हवं, जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतील। अर्थात योग्य गुरु शोधणं आणि तो मिळणं हेही तितकंच महत्वाचं आहे। देवा, आम्हासनी काहीतरी उपाय द्या, आम्हाला गरिबीतून बाहेर काढा। होय माऊली, काय झालं? गरिबी, आजारपण, रोजचा कहर यांनी फार गांजलोय आम्ही। आता तर माझ्या नवऱ्याचा देवावर भरोसाच नाही राहिला। हो ताई, 4 गोष्टी चांगल्या सांगतायत ते, त्यात विघ्न कशाला आणताय? हो आधी शांत बसा मग बोला। अहो, मी कशी बशी इथं आले, यासनी मी इथं आलेलं आवडायचं नाही। माऊली, मनुष्याच्या आयुष्यामध्ये अनेक अदृश्य दोष असतात, ते दूर झाले की सुख येतच। गोरक्ष, तू ह्या माऊली बरोबर तिच्या घरी काही गावकऱ्यांसोबत जा। त्या वास्तूमध्ये काही दोष आहेत का ते पहा आणि त्याचं निवारण कर। जशी आपली आज्ञा गुरुवर। मी जातो यांच्या संग। तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून? अहो, पर ते आपल्याला आपल्या त्रासातून बाहेर काढताल। हे काय आपल्याला सुखी करणार आहे? हेच भिक्षा मागून टाकतात। यांना ना घर ना दार, हे आपलं भलं करणार आहे? हे अशा देव माणसांचा पान उतारा केलेला आम्हाला अजिबात चालायचा नाही। आम्ही बी ऐकून घेणार नाही। माझे गुरु श्री गोरक्षनाथ तुमच्या घरी येत आहेत। तुम्ही अनुभव घ्या आणि मग बोला। आदेश आदेश। अलख निरंजन निरंजन। गुरुवर, चला। चला। पिताश्री तिकडे जाऊन गुरुवर काय करणार आहेत? बाळा, दोष हे अनेक प्रकारचे असतात।
पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, कर्मदोष, आदि दैविक आदि भौतिक दोष. गोरक्ष तिथे जाऊन पाहिल की नेमका काय दोष आहे, काय समस्या आहे. पिताश्री मग ते समस्या दूर करणार का? निश्चितच. लोकांसाठी जरी ही अवघड गोष्ट असली तरी माझ्या गोरक्षसाठी ही खूप साधी गोष्ट आहे. तो ती समस्या निश्चितच दूर करेल बघ. गुरुवर, आपण इथून लवकर प्रस्थान करूयात का? कारण जालिंदरनाथ कुठे आहेत हे अजूनही समजले नाही आणि कानिफनाथांकडून कुठलाही संदेश आला नाही. होय गहिनी, आपण इथून लवकरच निघूया. हे आमचं घर. हाय तुटकं फुटकं बघा. आता हे आलेत ना व तुम्ही का बसा. हो, त्याची समजा ठाव आहे काय करायचं ते बघतील. तुम्ही इथे बाहेरच थांबा. दरवाजे आणि खिडक्या उघड्या राहू द्या आणि चौकटीच्या बाहेर उभं राहू नका, कारण अशुभ बाहेर काढल्यावर इथूनच जाणार आहे म्हणून. होय होय. निरंजन निरंजन. आदेश. अलग अलग. निरंजन निरंजन.
कार्य पार पडलं आहे. वास्तूत जे जे अशुभ होतं ते बाहेर काढले आहे. काळजी करण्याचं आता कारण नाही. लय उपकार झालं तुमचं. अहो माझ्या तर ध्यानातच आलं नाही तुम्ही कोण आहेत ते. शुभम भवतु. आता तुमच्या वास्तूत ओम श्री अशी शुभचिन्ह काढा. ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्याची प्रतिष्ठापना करा आणि नित्य नेमाने पूजा करा. होय होय. आता निघूया. पिताश्री गुरु गोरक्षनाथ तिथेच येत आहेत. गुरुवर कार्य पूर्ण झालं. आदेश आदेश. अलग अलग निरंजन. शुभम निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. देवा माझी चुकी झाली मला माफ करा देवा. मी तुम्हाला ओळखणार आहे मला माफ करा देवा. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं की आमच्या घरातून काळा धूर बाहेर पडला. नाही नाही ते आवाज आलं. चिंता नसावी माऊली. आजवर तुम्ही सत्याने वागत आला आहात म्हणून तुमच्यासाठी प्रयत्न झाले. श्री दत्तात्रय आणि श्री महादेवांची इच्छा अजून काय. अहो आम्ही आमच्या डोळ्यांनी चमत्कार बघितला. कल्याण हो सगळ्यांचा. देवा आमच्या सर्वांची इच्छा आहे तुम्ही गावातून जाताना काहीतरी आम्हाला देऊन जावं. काहीतरी देऊन जावं. गोरक्ष काय द्यावे यांना. गुरुवर या गावी सागरी महादेवाचे स्थान करावे जेणेकरून ते यांचं रक्षण करतील. आणि या सगळ्यांना सुखात ठेवतील. अलख निरंजन जशी महादेवांची इच्छा.
साक्षात परमेश्वर तुझ्या आश्रमात येत आहेत, त्यांचं यथोचित स्वागत कर. भास्कर, ए भास्कर. काय आज्ञा गुरुवर? आपल्या आश्रमात कुणी अतिथी आले तर त्यांचं यथोचित स्वागत करायला हवं. हो गुरुवर. असं कोणी आलं तर मला तात्काळ कळवशील. हो गुरुवर. आश्रम स्वच्छ करायला हवा, काही उणीव राहायला नको. परंतु कोण येणार आहे? साक्षात परमेश्वर येणार आहे असं समज. गुरुवर, सूर्यास्त झाला आहे. आपण आजची रात्र इथे विश्रांती करू शकतो. होय गोरक्ष, निश्चित. परंतु आत कोणी ऋषी आहेत, त्यांची अनुमती आहे का तेही पाहायला हवं. पिताश्री, मला आता चालवणार नाही, आपण इथेच थांबूया. कोणी आहे का आत? नमस्कार. आपल्या आश्रमात स्वागत आहे. आम्हाला आजची रात्र ह्या आश्रमात विश्राम करायचा आहे. यावे, आपण अवश्य यावे. आम्ही वनात देवळात राहतो, पण आमच्या सोबत आज हा बालक आहे म्हणून आम्ही विनंती केली. आपण प्रतीक्षा का करत आहात? आत यावे, आपलं स्वागतच आहे. ये बाळा. यावे गुरुवर्य, यावे. आसन ग्रहण करावे. बस बाळा. आपण थकला असाल, पाणी घ्या. घे. आता प्रथम आपल्याला नमस्कार करतो. ऋषीवर्य, काय करता आहात? आपण ज्येष्ठ आहात. मला संकेत मिळाला आहे. कृपया आपण कोण आहात ते लपवू नये. शुभम भवतो. मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझं महत् भाग्य समजतो. आपल्यावर फार मोठं दायित्व मी सोपवणार आहे.